हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी इथे आळूवडी बनवणार होते. त्याच्यासाठी मी जे काही साहित्य घेतलेलं आहे आणि कशी बनवायची ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी ते मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि ओवा टाकून घेतलेला होता आणि ते सगळं बारीक करून नंतर बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची आणि नंतर ते बारीक केलेलं मिश्रण सगळं त्याच्यामध्ये टाकून आपल्याला पाणी ओतून थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे. जेवढं पाणी लागेल तेवढं ओतून आपल्याला ते थोडंसं सैलसर जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, खूप घट्ट करायचं नाही, जरा पातळ करायचं म्हणजे वडी पण छान होती. आणि याच्यामध्ये दुसरं काही वापरायचं नाही. लिंबू पण थोडंसं आपण पिळून टाकू शकतो, पण मी इथं विसरले होते, तर तुम्ही टाकू शकता म्हणजे त्याची चव पण खूप छान लागते. नंतर मी ते जे चाळणी आहे त्याला तेल वगैरे लावून घेतलं. नंतर वडी करायला घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर सगळं ते पानांना जे आहे ते सगळं लावून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावर आपल्याला जेवढी साईजनी मोठी पाहिजे तशी वडी करू शकतो आणि त्याच्या एकावर एक पानं ठेवून पण आपण किती पाहिजे तेवढी जाडसर वडी बनवू शकतो किंवा पातळ. तर असं लावून घ्यायचं आहे सगळं पीठ वगैरे आणि नंतर ते फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं आहे. तर ही आळूवडी नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते, कारण की मुलांसकट पण खूप म्हणजे छान लागते, त्यामुळे सगळेजण आवडीने खातात. तर असं सगळं फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर जे पाणी आहे ते उकळत ठेवलेलं चाळणी ठेवली आणि त्याच्यावर नंतर 15-20 मिनटं मी वडी उकडून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप छान अशी आपली वडी तयार झालेली आहे. खूप वेळ ठेवायचं नाही, कारण की ती पानं त्याचा कलर पण चेंज होतो आणि मग खायला पण इतकं व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे थोडीच उकडून घ्यायची म्हणजे खूप छान लागते. नंतर मी असे काप करून घेतलेले आहे. तर जरासं थंड झाल्यानंतर काप करायचे, पण मी ते थोडंसं गरम असतानाच करत आहे. तर तुम्ही पूर्ण थंड झाल्यावर पण करू शकता आणि नंतर पूर्ण तळून घ्यायची आहे. जर आपल्याला ही वडी फक्त म्हणजे अशी परतून घ्यायची असली चपातीबरोबर वगैरे खायला, तरी पण आपण तसं करू शकतो. पण मी ते तळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी वडी तयार झालेली आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडते. तुम्ही पण अशी वडी तयार करून मुलांना आणि घरच्यांना खाऊ घालू शकता आणि नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आणि भेटूया आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.